नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका मुहूर्ताबद्दल बोलणार आहोत ज्याला ज्योतिषशास्त्रात नक्षत्राचा राजा आणि भाग्याचा दरवाजा मानलं गेलं आहे. होय, आज आहे गुरुपुष्पामृत योग. आजच्या या अत्यंत दुर्मिळ दिवशी तुम्ही काय करायला हवं आणि कोणत्या चुका टाळाव्यात, गुरुपुष्पामृत योगाचं महत्त्व काय आहे, मुहूर्त काय आहे, हे अगदी आपण सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आज दिनांक 21 मे 2026 रोजी अत्यंत शुभ आणि दुर्मिळ असा गुरुपुष्पामृत योग आहे. या ज्योतिषशास्त्रात या योगाला सर्वश्रेष्ठ मुहूर्तांपैकी एक मानलं आहे. आज सकाळी 5:47 हा गुरुपुष्यामृत योग सुरू झाला आहे आणि हा योग उद्या पहाटे 2:49 असणार आहे. त्यामुळे आजचा पूर्ण दिवस गुरुपुष्यामृत योगाचा आहे. असं म्हटलं जातं की ज्या दिवशी पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा या दोघांच्या संयोगाने गुरुपुष्यामृत योग तयार होतो. पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानलं जातं आणि गुरु हा ज्ञान, वैभव आणि भाग्याचा कारक आहे. त्यामुळे या काळात केलेले कोणतेही कार्य दीर्घकाळ लाभ देते. यावर्षी हा दुसरा गुरुपुष्यामृत योग बनलेला आहे. यापूर्वी 23 एप्रिल 2026 रोजी या वर्षाचा पहिला गुरुपुष्यामृत योग होता. आता आपण पुढे बघूया या अत्यंत पवित्र आणि शुभ गुरुपुष्यामृत योगात नक्की काय करणे चांगले आहे आणि काय करायला नको. तर ऐका, या दिवशी सुवर्ण म्हणजे सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते. तसेच शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा FD मध्ये पैसे गुंतवण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो. त्याप्रमाणे नवीन घर, जमीन, दुकान आणि नवीन वाहने खरेदी करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. आता या पवित्र दिवसाचा आणि या योगाचा अजून लाभ कसा बरं घेता येईल आपल्याला, तर ऐका. या दिवशी पुढील मंत्राचा जप करावा. गुरुबीज मंत्र ओम ग्रां ग्रीं ग्रों सह गुरुवे नमः, कारण आज गुरुवार आहे. किंवा या दिवशी विष्णू मंत्राचा जप करावा 108 वेळा. ओम नमो भगवते वासुदेवाय. तसेच संध्याकाळी घराच्या देवघरात आणि मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावा, तुळशीला दिवा लावावा, अगरबत्ती लावावी. माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आज श्री सूक्ताचं पठण करावं. लक्ष्मी चालीसा वाचावी किंवा ऐकावी. ऐकल्यानेही अखंड पुण्य मिळते. आजच्या दिवशी पिवळ्या वस्तू, उदाहरणार्थ काय तर हरभरा डाळ, हळद, पिवळी कपडे, केळी इत्यादीचं दान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. शक्यतो गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये, जसे की लसूण, कांदा, मटण, चिकन, मच्छी. तसेच दारू पिऊ नये. सात्विक आचरण ठेवावं, सात्विक विचार करावा. आज गाईला गूळ आणि चण्याची डाळ खायला घातल्याने घरातील आर्थिक संकटे दूर होतात असं म्हटलं जातं. मित्रांनो, गुरुपुष्यामृत योग हा खरेदी आणि पूजापाठ करण्यासाठी सर्वोत्तम असला तरीही या नक्षत्रामध्ये विवाह करणे टाळावे, म्हणजेच या दिवशी विवाह करू नये. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे, चामड्याच्या वस्तू, पाकिट, बेल्ट, शूज किंवा काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नका. यामुळे शनी दोष निर्माण होऊ शकतो. आज कुणाकडेही पैसे उधार घेऊ नका किंवा देऊ नका. कर्ज काढू नका. आज घेतलेले कर्ज फिटायला खूप वेळ लागतो अशी मान्यता आहे. आज सोने, चांदी खरेदी करावी, पण लोखंड किंवा स्टीलची भांडी वस्तू खरेदी करू नये. गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी येतो म्हणून गुरुचा आदर करा, अपमान करू नका. किंवा आज घरात किंवा बाहेर कोणत्याही वृद्ध व्यक्तीचा किंवा वयाने मोठ्या व्यक्तीचा अपमान करू नका. आज जमल्यास पिवळे कपडे घालावे, माथ्यावर हळदीचा टिका लावावा, हळदीच्या पाण्याने आंघोळ करावी. तर मित्रांनो, आजच्या या पवित्र गुरुपुष्यामृत योगाचा लाभ नक्की घ्या. आज सोने, चांदी खरेदी करायला नाही जमलं तरी हरकत नाही, पण मनामध्ये चांगले विचार ठेवा. देवाचे नामस्मरण नक्की करा. आजचा हा शुभ दिवस तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ.